नमस्कार, न्यूज 24 महाराष्ट्रामधून मी अभिमन खराबे। काल मातृत्वाला हादरवून टाकणारी घटना काल मंडळ येथे घडली। काल एका नवजात बालिकेचं शव मृत्यू अवस्थेत एका नालीत मिळालं। त्याने संपूर्ण मांडळ नगरी हादरली। सांगण्याचं तात्पर्य इतकंच की जग डिजिटल झाला आणि या डिजिटल युगात मुलगा आणि मुलगी असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपल्या समाजात निर्माण व्हायला नको याकरिता शासन उच्च स्तरावर मेहनत घेते। मात्र तरीही आपल्या मांडळ नगरीमध्ये नवजात बालिकेचं शव मृत अवस्थेत एका नालीत मिळालं। मातृत्वाला हादरवून टाकणाऱ्या त्या आईवर आणि फादर डेच्या दिवशी एका नवजात बालिकेला, जी 1 ते 2 दिवसाची मुलगी आहे, त्या मुलीला नालीत फेकणाऱ्या त्या वडिलांवर किंवा ज्यांनी कुणी हे कृत्य केले त्या सर्व दोषींवरती योग्य ती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मांडळ नगरीच्या सरपंच सोनूताई निरगुडकर यांनी केलेली आहे। व आपल्या समाजात एकंदरीत मुलगीविषयी जो आपला भेदभाव असतो, जो मुलींविषयी भेदभाव असतो, तो एकंदरीत दूर व्हावा याकरिता ज्या माध्यमातून होईल त्या माध्यमातून जनजागृती समाजामध्ये होत आहे। व या संपूर्ण घटनेचा तपास कुई पोलीस स्टेशनचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात सुधीर ज्ञानबोरवार करीत आहेत।